घरचे बोलतात ना, सगळ्या गोष्टींचं कारण तुझा हा मोबाईलच आहे. कसं राहील तर या मोबाईलचा वापर करून तुम्ही तुमच्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करताय आणि त्यांना फायनान्शियली फ्री करताय. हो गाईज, याच मोबाईलचा वापर करून तुम्ही या सोशल मीडियाच्या थ्रू डेली बेसिसवरती 6,000 ते 7,000 ची इन्कम इझिली जनरेट करू शकता. फक्त कसं करायचं, काय-काय प्रोसेस राहील, ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण समजावून सांगणार आहे. फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 सरप्राईज ठीक आहे आणि 2 स्टेप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही कंप्लीट केल्या तर तुम्ही माझ्या टीममध्ये येऊ शकता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राणी संपाळ, ऑनलाईन बिझनेस एक्सपर्ट. मी घेऊन आलेली असं एक लाईफ चेंजिंग प्लॅटफॉर्म, ज्याचा वापर करून मी आणि माझे स्टुडंट्स आमचेच नाही तर आमच्या घरच्यांची सुद्धा स्वप्न पूर्ण करतोय. एक्सपिरियन्स बद्दल बोलायला गेलं तर गेली 3 वर्ष इंडस्ट्रीमध्ये वर्क करतेय आणि या 3 वर्षामध्ये 39 लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम करून 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवलेले, ते कसं त्यांच्या स्टडीजला न डिस्टर्ब करता घरी बसून 1 ते 2 तास काम करून डेली बेसिसवरती पैसे कमवू शकतात. वेल, सगळ्यात पहिले तर हा प्रश्न मनात आला असेल की राणी तू हे सगळं सांगते ते खरंय, पण हा प्लॅटफॉर्म लीगल तर आहे ना? येस गाईज, आपल्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे नॉलेज वेब इंडिया. हा पूर्ण एक रिअल आणि जेन्युइन प्लॅटफॉर्म आहे. आपल्या प्लॅटफॉर्मकडे ISO सर्टिफिकेट आणि उद्यम सर्टिफिकेट ठीक आहे. याचा अर्थ काय की आपला प्लॅटफॉर्म पूर्ण गव्हर्नमेंट रजिस्टर्ड. सो वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. सो नेक्स्ट क्वेश्चन असा येतो की हा बिझनेस का करायचा आणि हा बिझनेस कोण कोण करू शकतं. गाईज, आपले पॅरेंट्स 25 वय होईपर्यंत शिक्षण कर, डिग्री घे बोलतात है ना, आणि जसं आपलं वय 25 प्लस होईल ठीक आहे तसं कामाला जा असं फोर्स करतात है ना, आणि तेव्हा नीट काम पण भेटत नाही आपल्याला. ठीक आहे, सो त्या गडबडीमध्ये आपण एक 10-12 हजार रुपयाची नोकरी शोधतो. ठीक आहे ना, त्यात आपण खुश राहत ठीक आहे ना, गरजा पूर्ण होत, स्वप्न तर खूप लांबची गोष्ट आहे है ना. त्यामुळे साईड इन्कम सोर्स असलाच पाहिजे. इन केस जर आपल्या फॅमिलीमध्ये उद्या कोणाला काही फायनान्शियल इश्यू आले किंवा आर्थिक अडचणी आल्या है ना, तर तुम्ही तिथं ठामपणे उभं राहून ठीक आहे त्यांना हेल्प करू शकता. आणि हा बिझनेस कोण कोण करू शकतं. गाईज, हा बिझनेस कोणीही करू शकतं. जर तुम्ही एक हाऊसवाईफ असाल, कॉलेज स्टुडंट असाल किंवा जॉब पर्सन असाल तर तुम्ही हा डेफिनेटली बिझनेस करू शकता. कारण या बिझनेसमध्ये ना एजचं रिस्ट्रिक्शन आहे ना एज्युकेशनचं रिस्ट्रिक्शन आहे. फक्त तुम्ही डेलीचे 1 ते 2 तास दिले पाहिजेत, जेणेकरून या प्लॅटफॉर्मवरती नीट वर्क करून तुम्ही डेली बेसिसवरती इन्कमला जनरेट करू शकता. सगळ्यात पहिलं तर हे काम करा की या व्हिडिओच्या या क्लिप पर्यंत जर तुम्ही पोहोचला असाल तर या व्हिडिओचा एक स्क्रीनशॉट काढा ठीक आहे, आणि ज्यांनी तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय त्याला सेंड करा. त्याला सुद्धा कळू द्या की तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफसाठी सिरियस आहात. माझं नाव प्रणव वाटे. मी एक 12th पास आउट स्टुडंट आहे. मी लातूर महाराष्ट्रातून बोलतोय आणि इन्कम सांगेल तर गेल्या 10 महिन्यामध्ये 15 लाखापेक्षा जास्त इन्कम, आणि अचिव्हमेंट सांगेल तर स्वतःच्यावर फ्लॅट घेणं, गाडी घेणं आणि आयफोन घेणं. हे सगळे अचिव्हमेंट झाले शक्य तर फक्त टेकवे पॅकेज आणि नॉलेज ऑफ इंडिया या प्लॅटफॉर्ममुळे. तुम्हाला पण स्टार्ट करायचं आहे तर टेकवे पॅकेजने स्टार्ट करा. विचार नका करू, तुम्हाला पूर्ण सपोर्ट आणि गायडन्स मिळणार. सोशल मीडियाचा वापर करून फक्त टाइमपासच केला जातो, मला एवढंच माहित होतं. परंतु राणी मॅडम, जेव्हापासून तुमची भेट झाली तेव्हा कळालं की यात सोशल मीडियाचा वापर करून मी लाखो रुपये पण कमवू शकतो. होय, तुम्ही जे मला सजेस्ट केलं होतं ना टेकवे पॅकेज, त्याच पॅकेजच्या मदतीनं मी आज महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राणी मॅम. तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या प्रॉपर गायडन्समुळे मी आजपर्यंत 20 लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम केलेली. या जर्नीमध्ये तुम्ही मला खूप सारा सपोर्ट केला आणि सर्वात पहिले स्टार्टिंगला तुम्ही मला टेकवे पॅकेज सजेस्ट केलं होतं. त्याच टेकवे पॅकेजमुळे आज या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या. थँक्यू सो मच राणी मॅम. तुम्ही मला या नॉलेज ऑफ इंडिया बद्दल सजेस्ट केलं आणि टेकवे पॅकेज बद्दल सजेस्ट केलं. याच टेकवे पॅकेजच्या मदतीने मागच्या 12 महिन्यामध्ये ऑलमोस्ट 15 लाख रुपयाची मी इन्कम जनरेट केलेली आहे आणि सोबत माझ्या फॅमिलीला एक 8 लाख रुपयाचा चांगला फ्लॅट सुद्धा गिफ्ट केलेला आहे. सो थँक्यू सो मच राणी मॅम. असं सपोर्ट तुमचा पुढे पण राहू द्या. अजून आता फक्त 15 लाख झाले, लवकरच 20 लाख 30 लाख पण करणार. मीही इतर लोकांसारखं सोशल मीडियावरती टाइमपास करत होते, पण राणी मॅमच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर मला समजलं सोशल मीडियाचा यूज करून आपण इन्कम सुद्धा जनरेट करू शकतो. आणि राणी मॅमने मला एका प्लॅटफॉर्म बद्दल सजेशन दिलं आणि त्या सजेशनमुळे मी एका टेकवे ह्या पॅकेजमध्ये बिझनेस स्टार्ट केला आणि टेकवे ह्या पॅकेजच्या मध्ये मी आज जवळजवळ 10 महिन्यामध्ये 7 लाखापेक्षा जास्त इन्कम जनरेट केली आणि माझे छोटे मोठे ड्रीम पण कम्प्लीट केले. पहिला एक 15-20 हजाराचा जॉब करत होते, पण तुम्ही सांगितलेल्या टेकवे पॅकेजमुळे आता दिवसाला मी तेवढी इन्कम करते आणि ह्याच टेकवे पॅकेजच्या मदतीने मी 5 लाखपेक्षा जास्त इन्कम जनरेट केली. त्याशिवाय माझे छोटे मोठे स्वप्न सुद्धा पूर्ण केले. थँक्यू सो मच राणी मॅडम. मला टेकवे पॅकेज सजेस्ट केला आणि असं सपोर्ट करत जा. थँक्यू सो मच. मलाही विश्वास नव्हता. मी एक हाऊसवाईफ असल्यामुळे मला घरातून परमिशन नव्हती, पण ह्या बिझनेस बद्दल जेव्हा माहिती कळली आणि हा व्हिडिओ बघितला तेव्हा मी टेकवे पॅकेजने बिझनेस स्टार्ट केला आणि माझ्या आज 5 लाख रुपये इन्कम पूर्ण झालेला आहे, ते पण घरी बसून माझ्या मोबाईलचा वापर करून. तर थँक्यू राणी मॅम. आय नो हे सगळे व्हिडिओ बघून तुम्हाला लगेच बिझनेस स्टार्ट करू वाटते, पण तुमच्या मनात एक क्वेश्चन आहे की या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट तर आहे का, आणि जर आहे तर किती इन्व्हेस्टमेंट करावे लागेल. सो गाईज, इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे क्लिअर करणार आहे की नक्की काम काय करायचे, काम कशावरती डिपेंड असणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे की नाही. सो इथून पुढचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. डायरी घेऊन बसा है ना, आणि जे जे मी पॉईंट सांगते ते नोट डाऊन करा.
सगळ्यात पहिला प्रश्न, इन्व्हेस्टमेंट आहे की नाही. गाईस सध्या तुम्ही मार्केटमध्ये कुठेही गेला, कोणतेही प्रोडक्ट उचलला, जसं की पाण्याची बॉटल, ठीक आहे, यासाठी पण तुम्हाला 20 रुपये पे करायला लागले, है ना. सो तुम्ही कसं विचार करू शकता की कोणताही पर्सन तुम्हाला फ्रीमध्ये का शिकवेल. तुम्ही महिन्याचे 1 ते 1.5 लाख रुपये कमवू शकता, राईट. आता तुम्ही कॉलेज केलं, ठीक आहे, स्कूलला गेले, है ना, तिथं सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली, तुमच्या टाइमची असू द्या, पैशांची असू द्या, है ना, लाखो करोड रुपये लावलेले एका डिग्रीसाठी, है ना, आणि जॉब भेटेल की नाही भेटेल ह्याची गॅरंटी तर नाहीच. सो या बिझनेसमध्ये पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे, ठीक आहे. फक्त फरक एवढाच असणार आहे, इथे तुम्ही लाखो रुपये लावले, इथे तुम्हाला थोडे पैसे लावून जास्त कमवायचे. सो या बिझनेसमध्ये 2 बॅच आहेत, ठीक आहे. सो पहिली बॅच आहे बॅच 1, ज्याचं नाव आहे क्रिएटर वेव, आणि दुसरी बॅच आहे बॅच 2, ज्याचं नाव आहे टेक वेव. बॅच 1 ची प्राइस आहे 13,000 रुपये आणि बॅच 2 ची प्राइस आहे 20,000 रुपीज. सो या दोघांचं डिफरन्स काय ते मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही बॅच 1 नी बिझनेस स्टार्ट करताय तर तुम्हाला भेटणारे टोटल 25 हाय क्वालिटी प्रीमियम कोर्सेस, ठीक आहे. आणि जर तुम्ही बॅच 2 नी बिझनेस स्टार्ट करताय तर तुम्हाला भेटणारे टोटल 30 हाय क्वालिटी प्रीमियम कोर्सेस, है ना. सो डिफरन्स एवढाच असतो. जर तुम्ही बॅच 1 नी स्टार्ट केलं तर तुम्ही दिवसाला 7 ते 8,000 रुपयाची इन्कम जनरेट करू शकता, आणि जर तुम्ही बॅच 2 नी स्टार्ट केलं तर तुम्ही दिवसाला 11 ते 12,000 रुपये इझिली जनरेट करू शकता. ओके, पॅकेज बद्दल सगळं समजलं, पण नक्की इन्कम कशाच्या थ्रू होणार. गाईज स्टेप बाय स्टेप सांगते. सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे, या दोन्ही पॅकेज पैकी कुठल्याही एका पॅकेजनी बिझनेस स्टार्ट करा, ठीक आहे. जी काही पेमेंट मेथड असणार आहे, ठीक आहे, ते सगळ्यात पहिलं कम्प्लीट करा. तुम्हाला स्क्रीनवर दिल्याप्रमाणे एक असं ब्लू कलरचं गुगल अकाउंट ओपन करून भेटणार. त्याच गुगल अकाउंटवरून तुम्ही 3 प्रकारे पैसे कमवू शकता. पहिली पद्धत आहे, ठीक आहे, त्याच गुगल अकाउंटला सोशल मीडियावरती प्रमोट करून इन्कम करायचे असते. बट ते कसं प्रमोट करायचं, काय करायचं, तुम्हाला प्रॉपर मीटिंगमध्ये गाईड केलं जाणार. आपल्या डेली बेसिसवरती 9 ते 10 या टायमिंगमध्ये, ठीक आहे, झूम ॲपवरती मीटिंग्स असतात. ही पहिली मेथड झाली. सो दुसरी मेथड ही आहे की या पॅकेजमध्ये जे तुम्हाला कोर्सेस भेटतात ते कोर्सेस शिकून तुम्ही इन्कम करू शकता. गाईज सध्या जर मार्केटमध्ये तुम्ही बघायला गेले, या कोर्सेसची व्हॅल्यू, ठीक आहे, एकेका कोर्सेसची पर कोर्सेसची व्हॅल्यू सध्या मार्केटमध्ये 30 ते 35,000 रुपये चाललेली आहे ना. सो हे सगळे कोर्सेस मिळून तुम्हाला 10-15,000 रुपये मध्ये भेटतात. सो ह्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट काय आहे, राईट. सो दुसरी मेथड हीच असणार आहे की तुम्ही हे सगळे कोर्सेस शिकून इन्कम करू शकता. सो कोर्सेस करून कशी इन्कम करायची ते थोडंसं क्लिअर करते. गाईज आपल्या दोन्ही पॅकेजमध्ये एक कॉमन कोर्स आहे ऍड्स रनचा, ठीक आहे. सो त्या कोर्समध्ये काय शिकवलं जातं की आपण ऍड कशी रन करू शकतो, राईट. जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करत असता तेव्हा तुम्हाला कपड्यांची ऍड येते, ठीक आहे, किंवा फूडची वगैरे ऍड येते, है ना. सो तीच ऍड कशी रन करायची ते शिकवलं जातं. काही लोकांची पार्लरची दुकानं असतात, काही लोकांची कपड्याची दुकानं असतात, है ना. सो त्यांना लागतात कस्टमर, है ना. कस्टमर कशा थ्रू येणार, ठीक आहे, सोशल मीडियाच्या थ्रू, राईट. सो ते कस्टमर आणायचं काम आपलं असतं. सो पर ऍडचे चार्जेस तुम्ही 3 ते 4,000 रुपये ठेवू शकता, है ना. सो असं तुम्ही कोर्सेस शिकून इन्कमला जनरेट करू शकता. असं टोटल 30 कोर्सेस आहेत. तुम्ही 30 कोर्सेस शिकून 30 कोर्सेसच्या पद्धतीने, ठीक आहे, 30 प्रकारे इन्कम करू शकता. तिसरी मेथड आहे सिक्रेट इन्कम. बट ही इन्कम कशी अचीव्ह करायची, ज्यांनी तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय त्याला जाऊन विचारा. होप सो हा व्हिडिओ तुम्ही सगळा बघितला असेल आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असतील. राणी मॅम, माझे डाऊट क्लिअर नाही झाले काय डाऊट्स आहेत? की माझ्यावर इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे नाहीत. गाईज पैशांचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो. जर आता आपल्या खिशामध्ये लाखो करोड रुपये असते, हा, तर आपण का बिझनेस केला असता, ठीक आहे. सो पैसे नाहीयेत म्हणून हा बिझनेस करायचे. सो फटाफट पैसे अरेंज करा, बहाणे नका देऊ, ठीक आहे, आणि बिझनेस स्टार्ट करा. मॅम, माझी बिझनेस स्टार्ट करायची इच्छा तर खूप आहे, पण माझी फॅमिली याबाबत सपोर्ट नाही करणार. आपल्या सगळ्यांचे जे आई वडील आहेत, ठीक आहे, ते सगळे 90च्या जमान्यातले आहेत. ना त्यांच्या वेळेस फोन होता, ठीक आहे, ना त्यांच्या वेळेस सोशल मीडिया होता, राईट. सो ते या सगळ्या गोष्टीला स्कॅमच समजतात, कारण त्यांनी हे सगळं कधी बघितलंच नाही किंवा कधी त्यांनी ट्रायच नाही केलं, राईट. जर तुम्हाला एक डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्ही डॉक्टर कडून सजेशन घेणार, है ना. जर तुम्हाला एक बिझनेस टाकायचा असेल, बिझनेस स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही एका बिझनेसमॅन कडून सजेशन घेणार. मग जर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायचं असेल, जर जे लोक सक्सेसफुल येतात त्यांच्याकडून सजेशन घेतलं पाहिजे, ना की तुमच्या तुम्ही पॅरेंट्सकडून सजेशन घेतलं पाहिजे. माझ्या पॅरेंट्सनी पण पहिला अलाव नव्हतं केलं. मी सुद्धा त्यांना खोटं बोलूनच पैसे अरेंज करून भरले होते ना. ते सुद्धा बोलले होते की लेक नको स्टार्ट करू, फ्रॉड स्कॅम वगैरे असतं, है ना. बट स्टील मी स्टार्ट केला बिझनेस आणि आता या लेवल पर्यंत पोहोचली. जर तुमच्यामध्ये जिद्द असेल ना तर लेक तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही हा बिझनेस स्टार्ट करायसाठी. पण मॅम, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. तुम्ही माझे पैसे भरताल का? जेव्हा माझी इन्कम होईल तेव्हा मी तुमचे पैसे रिटर्न करते. तुमच्या मनामध्ये पण हा प्रश्न येत असेल तर हा बिझनेस करूच नका, कारण हा बिझनेस स्टार्ट केल्यावरती तुम्हाला सपोर्ट करणं माझं काम असतं. तुम्हाला जवळ समजत नाही तर शिकवणं माझंच काम असतं. डेलीचं तुमच्यावरती 1 तास लाईक वेस्ट करणं माझंच काम असतं, है ना. प्लस म्हणजे लाईक तुमच्या डेली बेसिसवरती मीटिंग्स घेणं, ठीक आहे, मीटिंग्सच्या लिंक्स पाठवणं. प्लस म्हणजे तुमच्या टीमला हँडल करणं. तुमच्या टीमला जवळ काम जमत नाही, ठीक आहे, तोवर शिकवणं, है ना. त्यांना डेलीचं 1 तास देणं,
है ना, प्लस म्हणजे त्यांना प्रॉपर स्टेप बाय स्टेप गाईड करणं, हे सगळं माझं काम असतं है ना. पण तुमचे पैसे पण जर मीच भरले है ना, मग तुमचं काम काय? मॅम सध्या माझे कॉलेज स्टडी चालू आहेत, त्यामुळे मला टाइम पण मिळत नाही. तर मी विचार करून सांगतो किंवा मी नंतर बिझनेस स्टार्ट करतो. गाईज आपल्या सगळ्यांना देवाने दिलेले आहेत दिवसातून 24 तास. सो मला नाही वाटत की तुम्ही 24च्या 24 तास अभ्यास करत असाल. कॉलेजला जात असाल एक 5-6 तास, राईट, त्यातनं पण खूप सारे स्टुडंट्स बंक मारतात, राईट. सो बाकीचा दिवस जो असतो तो एन्जॉय करण्यामध्ये, चॅटिंग करण्यामध्ये, मस्ती करण्यामध्ये, ठीक आहे, टाइमपास मध्ये निघून जातो. सो मला वाटतं की तुम्ही डेली बेसिसवरती दिवसातून 1 ते 1.5 तास या बिझनेससाठी डेफिनेटली काढू शकता. कारण माझे सुद्धा 10वीचे बोर्ड चालू होते तेव्हा मी हा बिझनेस स्टार्ट केला होता. कारण की मला माहिती होती की ह्या बिझनेसची काय पॉवर आहे आणि ह्या बिझनेसच्या थ्रू माझी कितीपर्यंत लाईफ चेंज होऊ शकते. मॅम हे सगळं तर ठीक आहे, पण माझे मित्र बोलतात हे सगळं स्कॅम असतं. कारण माझ्या एका मित्राने काही दिवसांपूर्वी असाच बिझनेस स्टार्ट केला होता, पैसे भरले होते, पण त्यासोबत स्कॅम झाला होता. आजकाल मार्केटमध्ये खूप फ्रॉड आणि स्कॅम चाललेत है ना. जिथे तुम्हाला सांगितलं जातं की तुमचे पैसे तुम्हाला डबल होऊन भेटतील, जसं की 2,000 रुपये आता भरा आणि अर्ध्या तासात तुम्हाला 10,000 रुपये भेटतील, किंवा 5,000 रुपये भरा अर्ध्या तासात, किंवा 1 तासात तुम्हाला 25,000 रुपये भेटतील, ठीक आहे. सो हे सगळं फ्रॉड आणि स्कॅम आहे आणि खूप लोक यामध्ये इन्व्हेस्ट करतात है ना, म्हणून या इंडस्ट्रीचं नाव पण खराब झालेलं आहे. बरोबर, जे लोक चांगलं करतात ठीक आहे त्यांचं पण नाव खराब झाले या वाईट लोकांमुळे है ना. सो तुम्ही कुठलाही बिझनेस स्टार्ट करताय तर त्याचे डॉक्युमेंट्स पाहून, ठीक आहे, प्रॉपर अनालायसिस करून तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करा. कारण कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही असंच पैसे टाकून देताय तर ते तुमच्यासोबत फ्रॉड आणि स्कॅम डेफिनेटली. स्टार्टिंगला सांगितलं होतं की एंडला काहीतरी सरप्राईज आहे. गाईज सरप्राईज हेच आहे की हा व्हिडिओ बघितलेला 24 तासाच्या आत जर तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करताय तर त्या पर्सनला लगेच जाऊन मेसेज करा ज्याने तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलाय. कारण त्याच्याकडे असे काही डिस्काउंट कुपन कोड आहेत जे तुम्ही अप्लाय केले, ठीक आहे, तर तुमची काही % फीज ऑफ होऊन जाईल. प्लस म्हणजे त्याची मेंटरशिप पण तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल, ठीक आहे. सो लगेच त्या पर्सनला मेसेज करा आणि तुमची सुद्धा जर्नी या प्लॅटफॉर्म सोबत स्टार्ट करा. बाकी स्टार्ट करा, सोबत मिळून कमवू. थँक्यू सो मच.